हालेलुया. या शेवटी आपण प्रार्थना करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून तर दावीद या सगळ्या परिस्थितीमध्ये तो कोणाशी बोलायचा? तो देवाशी बोलायचा. तो सर्व वैर, सर्व भांडण कोणाच्या पायाजवळ टाकायचा? तो देवाच्या पायाजवळ टाकायचा. आणि जर स्तोत्र संहिता 3रा अध्याय जर तुम्ही काढला, जाऊया या स्तोत्र संहिता याचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूया. हे परमेश्वरा, माझे शत्रू कसे वाढले आहेत, माझ्यावर उठणारे पुष्कळच आहेत. देवाच्या ठाई त्याला काही तारण नाही, असे माझ्या जीवाविषयी बोलणारे पुष्कळच आहे. सो बघा, ज्यावेळेस या एक व्यक्ती देवाकडे प्रार्थना करतो ना, मग देव त्याला काही गोष्टी त्याच्या मनाला समजून सांगतो. येस. जे लोक प्रार्थना करतात, जे लोक देवाचं भय धरतात, देवावर प्रेम करतात, देव त्यांना अलर्ट करतो त्यांच्या शत्रूपासून. किती लोक देवावर प्रेम करणार आहेत? येस आमेन. देव तुमच्याशी बोलणार. प्रार्थना कर, हालेलुया. आमेन. प्रेयर कर, येस आमेन. गप्प बसू नको. येस. दावीद कोणाशी बोलायचा? देवा. दावीदाने आपलं भांडण कोणापुढे मांडलं? देवाकडे. कमान, तो लगेच शौलाला भांडायला गेला का? नाही. जे देवावर प्रेम करतात त्यांना माहितीये मला देवाची साथ पाहिजे, येस. देव माझ्या बरोबर पाहिजे. आमेन. दावीदाने देवाला सांगितलं, हे देवा, माझे शत्रू खूप वाढलेले आहेत, माझे शत्रू खूप वाढलेले आहेत. आणि बायबल असं पुढे सांगतं की एक संकटापासून तो सुटला तर दुसरं संकट त्याची वाट बघत होतं. कारण जे लोक चांगले आहेत त्यांच्यावर अनेक लोक जळायला सुरुवात करतात. पण कारण कोण आहे? दुष्ट शक्ती, निगेटिव्ह एनर्जी, त्याला आपण शैतान म्हणतो. हालेलुया. बायबल सांगतं या दावीदाचा स्वतःचा मुलगा अबशालोम, तो राजगादीसाठी दावीदावर तो उठला. स्वतःचा मुलगा त्याला मारायला उठला. आणि दावीद तेव्हा देखील आपल्या त्या ठिकाणामधून तो पळाला. खूप वाईट परिस्थिती दावीदाची झाली. परंतु बायबल सांगतं दावीद तरी पण देवाकडेच प्रार्थना करत होता. बघा काय म्हणतो दावीद या ठिकाणामध्ये. या 3ऱ्या वचनात आपण जाऊया. स्तोत्र संहिता 3रा अध्याय आणि 3रं वचन. तरी हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल आहेस, तू माझे वैभव आणि माझे डोके वर करणारा आहेस. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सगळ्या परिस्थितीत जेवढं वैरी दावीदाच्या पाठीमागे लागले, दावीदाने कोणाला ढाल केलं? परमेश्वराला. आमेन. तो काय म्हणतोय? देव माझी ढाल आहे, देव माझं रक्षण करताय. आमेन. तुम्ही कोणावर विश्वास ठेवताय? कोण तुमच्या बाजूला उभा आहे? कोण तुमची काळजी घेणार आहे? देव. काही लोक देवाला ढाल नाही करत, पण ते स्वतः पुढे जातात. ते स्वतः अजून वैर वाढून बसतात, अजून संकट वाढून बसतात. पण जर तुम्ही देवाकडे प्रार्थना करताय, देवाला तुम्ही हाक मारताय, तर देव तुम्हाला विजय देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं दावीदाने शत्रूवर प्रेम केलं, आमेन. म्हणून देवाने दावीदाला वाचवलं, येस आमेन. शौलापासून वाचवलं. हालेलुया. आणि जो शौल राजा, त्याने एवढा विरोध केला, एवढा तो मारायला टपला, पण एक वेळ अशी आली की दावीदाच्या हातात तो शौल राजा आला आणि सर्व दावीदाचं सैन्य म्हटलं याला मारून टाक. पण दावीदाने त्याला मारलं नाही, पण त्याच्या वस्त्राचा काठ कापला. आणि तो जसं शौल त्या ठिकाणामध्ये जाऊ लागला, दावीदाला कुणकुण लागली, मी का त्याच्या वस्त्राचा काठ कापला. आणि ज्यावेळेस शौल आणि दावीद परत पुढे आले, बायबल सांगतं या शौलाला दावीदाने नमन केलं आणि राजा म्हणून, अभिषिक्त म्हणून त्याला म्हटला की तू देवाचा अभिषिक्त आहे, तू देवाचा निवडलेला राजा आहे. आणि त्याला गुडघे टेकून नमन केलं. येस. कोणाला? शत्रूला. किती लोकांना पुढे जायचंय, किती लोकांना दीर्घ आयुष्य जगायचंय. येस आमेन. नम्र होऊन जगा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक म्हणतात मरणार पण वाकणार नाही. ही मन चुकीची आहे. हे काही गोष्टी डायलॉग हे पिक्चर मध्येच बघायला आवडतात, पण जर या वस्तुस्थितीत तुम्हाला या खऱ्या जगात जर तुम्हाला पुढे जायचंय, पिक्चर डोक्यातून काढून टाका, पण देवाचं वचन ऐका. आमेन. शत्रू पुढे नम्र राहा. हालेलुया. तुमचा शत्रू एकच आहे, सैतान. माणूस तुमचा शत्रू नाहीये.
परंतु जरी तुमचे कुणी वैरी आहेत, जरी कुणी तुमच्या पाठीमागे लागले, पण त्यांना आशीर्वाद द्या, त्यांच्याशी बोला, त्यांना म्हणा नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड नाईट. जर शेजारी पाजारी येता जाता स्माइल द्या, बोला, तुमचं वैर संपलं जाईल. येस आमेन. पण काही लोक एकदा का कुणी दिसला, काही लोकांच्या कपाळावरती आड्या पडतात. ओ माझा शत्रू आला. जेवढं विरोध करताल, जेवढं रागराग करताल, तेवढं तुमचा शत्रू तुमचं वाईट करील. परंतु जर बायबल कडून तुम्ही शिकणार, तर बायबल सांगतं, प्रभू येशू काय म्हटले, या जाऊया, हालेलुया, मत्ते याचं 5वा अध्याय आणि 44 वचन. बायबल सांगतं, तुम्ही वैऱ्यावर प्रीती करा, जे छळ करतात ना त्यांना आशीर्वाद द्या. किती लोकांची इच्छा आहे की माझे शत्रू संपले पाहिजे. कमन आपले हात वर करा, शत्रू हालेलुया. संपले पाहिजे. येस आमेन. हालेलुया. हालेलुया. मग कसा सामना करणार? म्हणा गोड बोलून, गोड बोलून, क्षमा करून, क्षमा करून, नम्र होऊन. नम्र होऊन. किती लोकांना मोठं व्हायचंय? येस. म्हणा असं नम्र व्हा, नम्र व्हा. नम्र व्हा. नम्र व्हा. ताट राहताल तर मोडाल, पण वाकाल तर अजून मोठे व्हाल. प्रेज द लॉर्ड. म्हणून हालेलुया. काही लोकांना वाकायला जमत नाही. काही लोक ताट मानेने ताटच मरतील. मरताना पण माणसाची बॉडी कशी होते? ताट. मग कळतं, ओहो हा ताट मानाचाच व्यक्ती होता. परंतु देव ज्याला कळाला, तो मनात एकदम क्षमा आणतो, प्रीती आणतो, आणि देव त्याला आशीर्वादित करणार. आमेन. म्हणून तर बायबल सांगतं, या ज्या देवाने तुम्हाला आणि मला तारण्यासाठी, या रागातून, वैरातून, सैतानापासून सोडवण्यासाठी त्याने स्वतः प्राण दिला. तो वधस्तंभावर असताना त्याने वैऱ्यावर प्रीती केली. आमेन. ज्यांनी त्याला खिळे ठोकले त्यांना त्याने माफ केलं, त्यांच्यासाठी हालेलुया. प्रार्थना केली. आमेन. तो प्रभू आपला देव आहे. येस. हालेलुया. किती लोक विश्वास ठेवायला तयार आहेत? येस. जर त्याने वैऱ्यावर प्रीती केली, तुम्ही देखील केली पाहिजे. आमेन. आणि बायबल सांगतं, जे वैऱ्यावर प्रीती करतात, काय लिहिलंय वचनामध्ये, ते देवाची लेकरे आहेत. परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपला बाप जो आकाशात आहे त्याचे मुलगे व्हावे, कारण तो वाईटांवर वर चांगल्यावरही आपला सर्व सूर्य उगवितो. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. किती लोकांना देवाचं लेकरू व्हायचंय? आमेन. येस. क्षमा करा, प्रीती करा, शत्रूवरती प्रीती करा. येस. प्रेज द लॉर्ड. असं म्हणून ज्यावेळेस प्रभू येशू ज्यावेळेस या पृथ्वीवरती असताना इस्रायलमध्ये मोशेच्या नियमाप्रमाणे काही लोकांनी एका स्त्रीला पकडलं आणि धोंडमार करत तिला येशू पुढे आणलं, मारत मारत आणलं. आणि येशूची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी येशू पुढे प्रश्न केले आणि त्यांनी सांगितलं, हे गुरु, हे रबुणी येशू, ही बाई आम्हाला पाप करताना सापडलेली आहे आणि वचन सांगतं, नियमशास्त्र, की जी पाप करते तिला दगडाने ठेचून मारून टाका. आता बोल प्रभू, तू काय म्हणतो? येशू त्या सगळ्या लोकांपुढं, सगळे शास्त्र जाणणारे लोक, अभ्यास करणारे लोक, त्यांच्या पुढं प्रभू खाली बसला आणि जमिनीवरती लिहू लागला. आणि त्या लोकांना त्याने आव्हान केलं, ज्याने पाप केलं नाही त्याने दगड घ्यावा आणि तिला मारावं. सगळे लोक त्या बाईवर चिडलेले, तिचे शत्रू बनलेले, की कधी आम्ही हिला मारतोय, कधी दगडाने ठेचून हिचं रक्त काढतोय, हिचा जीव घेतोय, का? हिने पाप केलेलं आहे, हिने वाईट केलेलं आहे. परंतु प्रभू येशू पाप्यांवर प्रेम करतो, पापावर नाही. सगळ्यांना, येशू पाप्यांवर प्रेम करतो, पाप्यांवर प्रेम करतो, पापावर नाही. पापावर नाही. या बायबल असं सांगतं, ज्यावेळेस सर्व लोक दगड मारायला आले, अचानक त्यांना त्यांची हिस्ट्री आठवायला लागली आणि येशूने म्हणल्याप्रमाणे एक पण तिथं पापी नीतिमान नव्हता. सगळ्यांनी पाप केलेलं होतं, काही ना काही पाप सगळ्यांनी केलेलं होतं. त्यांचं पाप त्यांना त्या ठिकाणामध्ये कळालं, त्यांनी दगड टाकला आणि ते निघून गेले. का? कारण येशूंनी म्हटलं होतं, ज्याने पाप केलं नाही त्यांनी तिला दगड मारावा, पण त्यांच्यात एक पण नीतिमान नव्हता. आणि बायबल सांगतं,
खरोखर प्रभू येशू तिथं उभा राहिला आणि देवाने त्या बाईला तिच्या सगळ्या शत्रूपासून तिनं वाचवलं, तिचं रक्षण केलं. आणि ज्यावेळेस सगळे लोक गेले, ती बाई तिथं उभा होती. येशू उठले आणि म्हटले, बाई, तुला मारणारे, तुला नावं ठेवणारे, तुला म्हणणारे, पापी म्हणणारे ते कुठे आहेत? ती म्हणते, इथं कुणीच नाही, इथं कुणीच नाही. येशू तिला म्हटले, जा, इथून पुढे पाप करू नको. किती लोकांची इच्छा आहे की देव माझ्या बाजूने उभा राहायला पाहिजे. या पाप करू नका, भांडण करू नका, Yes, amen. वाईट करू नका, Hallelujah. निंदा करू नका. Yes. या आपल्या हाताने या निर्दोष लोकांचं वाईट करू नका, येस. लाच घेऊ नका, चुकीचे काम करू नका. देव तुमच्या बाजूने उभा राहील, आमेन. देव तुमचं रक्षण करील. हालेलुया. प्रभूने हिला सांगितलं, जा, इथून पुढे पाप करू नको. आज माझा देव तुमच्यावर Thank you, खूप प्रेम Jesus. करणार आहे, हालेलुया. तुमच्यावर दया करणारा देव आहे. त्याची इच्छा आहे तुम्हाला मिठीत घ्यावं, Yes. त्याची इच्छा आहे तुम्हाला त्याच्या उपस्थितीने भरावं, Yes, त्याच्या amen. शांतीने भरावं. Hallelujah. पण अट आहे, पाप करू नको, येस. पाप करू नको. येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 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 असं म्हणून आज जे लोक प्रॉब्लेम मध्ये आहेत, अडचणीमध्ये आहेत, सगळ्या परिस्थितीमध्ये आहेत, देव म्हणतो, विश्वास ठेव, मी नक्की तुला सोडवेल, नक्की तुझं डिप्रेशन, नक्की तुझे रिपोर्ट नॉर्मल आणल, तुझी भीती काढून टाकल, तुझं कर्ज काढून टाकल, तुझं संकट काढून टाकल. मी तुझ्या बाजूने उभं राहील, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. या जगातलं वैर्याची शक्ती तुझ्यावर चालणार नाही. पण पाप करू नको, कारण येशूने पापाची क्षमा देण्यासाठी त्याने वधस्तंभावर आपल्यासाठी आमेन. रक्त सांडलं. हालेलुया. पापाला त्याचा नाश करण्यासाठी Yes. त्याने स्वतःचा नाश केलेला आहे. हालेलुया. तो मेला, Yes. त्याने खेळ ठोकून घेतले मानव जातीला पापातून, शापातून त्याने Amen. मुक्त करण्यासाठी. मग आज देव म्हणतो, मी तुझ्या बरोबर राहील, ऐक, पाप करू नको. किती लोक तयार आहेत देवाबरोबर चालायला? येस. किती लोक तयार आहेत विश्वास ठेवायला? होय, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.